एकच फोन आला मला आणि मी सगळं कॅन्सल केलं की ही डेट आहे, या डेटला आपण असं असं सूरजचं गाणं आहे हळदीचं, त्या गाण्यात तुम्हाला एंट्री करायची आहे. तो मी कसलाच विचार नाही केला. म्हणलं हो, सूरजचं गाणं आणि केदार शिंदे सरांचं फिल्म आहे, सो नाही म्हणणं प्रश्नच येत नाही ना. अगदीच इतका गोल्डन चान्स कोण सोडणार आहे. सो लगेच हो म्हटलं आणि लगेच तरीही काही कोणी कॉन्टॅक्ट केला नव्हता सूरजला की आम्ही आहोत, आम्ही येणार आहोत, काही सांगितलंच नाही. आणि आल्यावर सरप्राईज होतं त्याला आणि त्याला खूप आनंद झाला. जसा तो बिग बॉसच्या घरातही होता तसंच तो अजूनही तसंच आहे, साधा भोळा. अजूनही त्याचे पाय जमिनीवरच आहेत. त्यांनी खूप मोठी कामं केली. आता तर फिल्म येते यार एवढी मोठी. सो ट्रेलर बघून पण मला खूप आनंद झाला आणि धमाल केलेली आम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, आमचं शूटिंग झालं गाण्याचं, त्याच्यानंतरही आम्ही नाचत होतो. म्हणजे अख्खा क्राऊड, इतकं गाणंच ते एवढं जबरदस्त होतं. आम्हाला शिकवायला आलते ना, ती बी दमली नाही. कारण सूरजचा मन दमत नाही. त्याच्याकडे बघूनच अर्धी एनर्जी त्याच्याकडूनच येते. खोटं बोलत नाही. मग ही अख्खी बाजू एक अख्खी गेलती. असं वाटत होतं करू का नको करू. पण मी काय म्हणलं, दुखलं तर चालन, पण गाणं टॉपचं झालं. टॉपचंच गाणं झालेलं आहे. आणि